क्वेश्चन काय आहे बघा 38. आयडेंटिफाय द डिफेक्ट डेव्हलप व्हेन एन आयन ऑफ एन आयोनिक कंपाउंड, आयन कॅटायन किंवा आयन कॅटायनच असणार आहे मोस्टली. सो व्हेन एन आयन ऑफ एन आयोनिक कंपाउंड इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइट अँड ऑक्युपाइज इंटरस्टिशियल पोझिशन बिटवीन लॅटिस पॉइंट्स. स्वतःची जागा सोडणार आहे आणि एम्प्टी स्पेस मध्ये जाऊन बसणार आहे. म्हणजे कसला डिफेक्ट असणार आहे तर फ्रँकेल्स डिफेक्ट असणार आहे. का फ्रँकेल्स डिफेक्ट असणार आहे? काय आयन्स आहे. जर इंटरस्टिशियल डिफेक्ट आयोनिक सॉलिड्स मध्ये झाला तर त्याला आपण कसला डिफेक्ट म्हणतो तर फ्रँकेल्स डिफेक्ट. कसला डिफेक्ट म्हणतो? कसला डिफेक्ट म्हणतो? फ्रँकेल्स डिफेक्ट. ओके, ठीक आहे. पुढचं क्वेश्चन बघा. आयडेंटिफाय द डिफेक्ट that develops when the ratio of number of cations to anion become different from the indicated by its chemical formula. तुमच्या केमिकल फॉर्म्युला मध्ये जे काय होतं A(B) होतं, मग ते चेंज झालं. केमिकल फॉर्म्युला चेंज झाला. केमिकल फॉर्म्युला चेंज झाला म्हणजे कसला डिफेक्ट असतो तो? नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. केमिकल फॉर्म्युला चेंज झाला तर कसला डिफेक्ट असतो? नॉन स्टॉइशियोमेट्रिक डिफेक्ट. Next, a mass of an atom present in unit cell is 4.4 into 10 raised to minus 3 gram, and the product of density and volume. Product of what? Density and volume is how much? 1.79 into 10 raised to minus 22. What is the type of cubic unit cell? ठीक आहे. इथं सगळ्यात पहिला काय दिलंय तर मास. Mass of an atoms, mass of an atom present in unit cell is 4.4 into 10 raised to minus 23 काय आहे तर ग्रॅम. आणि त्याचं डेन्सिटी, प्रोडक्ट ऑफ डेन्सिटी अँड व्हॉल्यूम. डेन्सिटी आणि व्हॉल्यूमचं प्रोडक्ट किती आहे तर 1.792 into 10 raised to काय येणार आहे तर minus 22 ग्रॅम पर सेंटीमीटर. ठीक आहे. डेन्सिटी इंटू हे व्हॅल्यू काय आहे तर ग्रॅम मध्ये, बरोबर, कारण मास असणार आहे तो. मला सांगा हा एक्स आहे आणि हा काय असणार आहे? डेन्सिटी इंटू एक्यूबॅन म्हणजे नॉर्मली काय सांगते लक्षात घ्या. हा मास आहे, मास काय आहे? हा मास ऑफ युनिट सेल. काय हा मास ऑफ युनिट सेल. आणि हा एक्स आपण फॉर्म्युला मध्ये यूज करतो. Mass of an atom present in a unit cell is this much. एका ऍटमचा मास दिले and product of density and volume of unit cell दिलेला आहे. What is the type of cubic unit cell विचारलेला आहे. कोणता फॉर्म्युला यूज करणार? Normally, see, density is equals to mass upon काय असते तर volume असते. ठीक आहे. म्हणजे हा डेन्सिटी ऑफ काय झाला तर युनिट सेल झाला. हा जर मास ऑफ काय झाला तर युनिट सेल झाला. आणि हा काय आहे तर व्हॉल्यूम ऑफ काय आहे तर युनिट सेल. येस ऑर नो? येस ऑर नो? मग मला सांगा डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम म्हणजे मला मिळालं काय? मास ऑफ काय आहे तर युनिट सेल. इथं लक्षात सगळ्यांना डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम काय तर मास ऑफ युनिट सेल. एका ऍटमचा मास दिलाय. मास ऑफ एन ऍटम, एका ऍटमचा मास दिलेला आहे. एक्स म्हणण्यापेक्षा मी म्हणते मास ऑफ वन ऍटम दिले. मास ऑफ वन ऍटम किती आहे? मास ऑफ वन ऍटम, मास ऑफ वन ऍटम किती आहे? मास ऑफ वन ऍटम 4.4 into 10 raised to minus 23. ठीक आहे. सो नंबर ऑफ atoms per unit cell काय असणार आहे? Number of atoms per unit cell. Number of atoms per unit cell. Mass of unit cell. Mass of unit cell divided by mass of one atom. Mass of unit cell. कारण जेवढे काय मास आहे ते 3-4 जे काय atoms आहेत त्यांचा आहे. So mass of unit cell divided by काय येणार आहे तर mass of काय येणार आहे तर atoms. mass of unit cell divided by mass of atom. mass of unit cell किती आहे?
किती आले मास ऑफ युनिट सेल 1.792 इंटू 10 रेज टू मायनस काय आहे तर 22 डिवायडेड बाय मास ऑफ एन ॲटम किती आहे 4.4 इंटू 10 रेज टू -23 बाळा -23 वर जाऊन काय होणार आहे +23 ठीक आहे मग 1.792 इंटू 10 येणार ना डिवायडेड बाय 4 पॉइंट काय येणार आहे तर 4 म्हणजे 17.92 डिवायडेड बाय 4 पॉइंट काय येणार आहे तर 4 किती येते बघा 4.4 इंटू 4 करून बघा किती येते बघा काय तर 4.07272 असं येते ह्याचं आन्सर म्हणजे 4.07272 येत असेल म्हणजे 4.04 झालं 4 म्हणजे काय असणार आहे तर FCC पण फॉर्म्युला समजून घ्या ह्यावेळी ना सॉलिड स्टेटचे न्यूमरिकल्स कसे टाकले डायरेक्ट नाही टाकलेले स्कीम करून टाकलेले आहेत क्वेश्चन समजून घ्या मास ऑफ एन ॲटम म्हटलंय मास ऑफ एन ॲटम दिले आणि प्रोडक्ट ऑफ डेन्सिटी अँड व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आपण डोकं लावायला पाहिजे की प्रोडक्ट ऑफ डेन्सिटी आणि व्हॉल्यूम म्हणजे काय असणार आहे मास ऑफ युनिट सेल दिले मास ऑफ युनिट सेल दिले मास ऑफ पर ॲटम दिले मग नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल मास ऑफ युनिट सेल डिवाइडेड बाय मास ऑफ ॲटम व्हॅल्यू काय टाकायची समजतंय इथपर्यंत येस ऑर नो मग काय येणार आहे FCC येणार ना ऑप्शन बी येणार ना पुढचा क्वेश्चन बघा हा झाला असेल तर स्क्रीन क्लियर करू कारण जाणार स्क्रीन आता नेक्स्ट बघा calculate the total number of tetrahedral voids and octahedral voids in 0.4 mole of compound having such voids in it पहिली स्टेटमेंट पहिली स्टेटमेंट काय आहे फॉर n spheres किती स्पियर्स n spheres टेट्राहेड्रल वॉइड्स किती असतात टेट्राहेड्रल वॉइड्स किती असतात तर 2n असतात आणि ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती असतात तर n असतात आणि मग टोटल वॉइड्स काय असणार आहेत टोटल वॉइड्स काय असणार आहेत टेट्राहेड्रल वॉइड्स प्लस काय असणार आहेत तर ऑक्टाहेड्रल वॉइड्स म्हणजे 3n असणार आहे येस पाहू म्हणजे मला n माहित असायला पाहिजे आता इथे बघा कॅल्क्युलेट द टोटल नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल कंपाउंड हॅविंग सच वॉइड्स 0.4 मोल आहे कंपाउंड मग त्यामध्ये पार्टिकल्स किती असणार आहेत
नंबर ऑफ पार्टिकल्स कसं फाइंड करणार आहे? नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स into Avogadro's number. Number of moles किती आहे? नंबर ऑफ मोल्स 0.4. Avogadro's number 6.02 into 10 raised to 20. काय येणार आहे? 4 1 4 2 z 4 1 4 2 z 4 0 0 6 4 काय आहे तर 24. 1 2 3 4 1 2 3 4 2.4088 into 10 raised to तेवढं ना 2.4 तेवढंच डेसिमल ना शिफ्ट बरोबर आहे ना? डेसिमल मी शिफ्ट केलेले बघा 2.4088 into 10 raised to 23 हे पार्टिकल्स झाले. काय झाले? हे पार्टिकल्स. आपल्याला फाइंड करायचे व्हॉइड्स. मग व्हॉइड्स साठी काय करणार आहे? मल्टिप्लाय बाय व्हॉइड्स किती आहेत? 3n आहेत ना. मग 3n हे नंबर ऑफ पार्टिकल्स काय होणार? n होते n. मग 3n म्हणजे 3 into 2.4088 into 10 raised to 23. So येते बघा 7 पॉइंट येणार. 24 म्हणजे 24 to the 48 24 3 the 72 येते ना. म्हणजे ऑप्शन काय येणार आहे तर बी. कोणता ऑप्शन येणार? बी. लिहून घ्या तिथं स्टेटमेंट मी जी सांगितली. झाला असेल तर सांगा. रणवीर समजते? हा आपला ऑप्शन कोणता येणार आहे तर 7.22 64 into 10 raised to 20. पुढे calculate the volume occupied by particle in BCC. Volume occupied by the particle in a BCC. All particles आहे म्हटलेलं. By a particle. A particle म्हणजे single particles. If the volume of unit cell is this much, which whatever it may be, there बघू. मला काय माहित आहे? Percent packing efficiency is equals to number of atoms किती असतात पीसीसी ला? 2 असतात. आणि मग व्हॉल्यूम ऑफ काय असणार आहे तर 1 पार्टिकल. व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल डिवाइडेड बाय काय असणार आहे तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इनटू काय येणार आहे तर 100. मग पॅकिंग एफिशियन्सी किती पर्सेंट असते? पीसीसी ची 60.
68 is equals to 2 into volume of one particle divided by 8.2 into 10 raised to minus 23. इथं इंटू काय येणार आहे तर 100. पण ठीक आहे, हा 2 1 चा हा 2 किती जाणार आहे तर 4 चा आणि 1. सो 68 into 4.1 into 10 raised to minus 23 into आता 10 raised to minus 20 घेऊ का 100 आहे ना, डिवाइड होणार आहे ना, किती येते बघा मग त्याचं 68 into 4.1 10 raised to minus 25 आहे, परत शिफ्ट होणार आणि minus 23 च्या फॉर्म मध्ये येणार. केव्हा हे ऑप्शन 2.278.8 आया क्या असं आलं का 278.8 into 10 raised to minus 25, that is 2.788 into 10 raised to minus 23. 68 into 4.1 1 8 जा 1 6 जा 8 4 जा 32 6 4 जा 24 25 26 27 मग 8 8 7 2 आहे का व्हॅल्यू मल्टिप्लाय करायला यायला पाहिजे की रे आता. झालं तर सांगा, कारण काय झालं स्क्रीन मी क्लिअर केली तर क्लिअर होणार, कारण तेच परत मी 2 स्क्रीन नाही लावलेले, एकाच स्क्रीनवरती आपण करतोय. चला क्लियर करू. Next, calculate the number of unit cell in 1 centimeter cube of volume of any element if unit cell age length is this much. आता फॉर्म्युला काय आहे सांगा. Number of unit cell is equals to given volume divided by volume of units. Given volume of atoms divided by volume of units. आता volume of unit cell दिले तर एज लेंथ दिले रे, काय दिले एज लेंथ. मग a क्यूब इज इक्वल्स टू काय असणार आहे 4 into 10 raised to minus 8 चा क्यूब. 4 4 जा 16 16 4 जा 64 64 into 10 raised to काय येणार आहे तर minus 24. नंबर ऑफ युनिट सेल साठी इथे काय येणार आहे तर 1 divided by 64 into 10 raised to minus 24. minus 24 वर जाऊन काय होणार आहे तर प्लस, कारण गिवन व्हॉल्यूम ऑफ atoms काय तर मायनस आहे. हा सो 10 raised to 24 divided by काय आलं तर 64. म्हणजे काय करा 100 into 10 raised to काय करा 22 divided by काय करा 64 करा. येते बघा हा कितीचा येणार आहे 2 3 जा 2 जा 2 5 जा 0 2
1 जा 6 225 किती 1 पॉइंट समथिंग येणार 1.56 येते का बघा 1.56 into 10^22 येणार चेक करायचं कधी पण 16 आणि 25 आलं ना मग 16 16 मधच येणार आहे 1 चा ऑप्शन एकच दिसतोय 1.56 into 10^22 1.56 into 10^22 झालं चेंज करू स्क्रीन आन्सर काय येणार आहे 1.56 into 10^22 Which of the following dopant is used in germanium to form which type of conductor? N-type semiconductor. हे बघा. N-type of semiconductor ला germanium मध्ये group 15 ची impurity ऍड करायला पाहिजे. नायट्रोजन तर ऍड करू शकत नाही. नायट्रोजन तर ऍड करू शकत नाही. फॉस्फरस आर्सेनिक अँटीमनी किंवा ह्या चौघांमधलं कोण असेल तर ए असणार ऑप्शन कारण बोरॉन इंडियम आणि काय तर गॅलियम ग्रुप 13 चे बोरॉन ॲल्युमिनियम गॅलियम इंडियम आणि हॅलियम Next बघा identify the type of defect from the following in stainless steel. Stainless steel कसं म्हणतो रे stainless steel मध्ये आयनचे ऍटम्स असतात कशाचे ऍटम्स असतात आयनचे ह्याच्या एम्प्टी स्पेस आहे त्यामध्ये कार्बन भरलं जातं म्हणजे स्टेनलेस स्टील म्हणजे हा कसला डिफेक्ट आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट आहे पण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट सबस्टिट्यूशनल नाही सबस्टिट्यूशनल नाही इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट सबस्टिट्यूशनला सबस्टिट्यूट झाला असता ऍटम इथे एम्प्टी स्पेस मध्ये येऊन बसलाय म्हणजे ऑप्शन कोणता असणार आहे बी Option B. Interstitial impurity defect. Calculate the total number of tetrahedral voids and octahedral voids formed in 0.6 mole. हे बघा आता ह्यामध्ये मेन्शन काय केलंय HCP आपण गडबडीत असतो काय आणि आपण म्हणणार HCP आहे म्हणजे FCC आहे म्हणजे मल्टिप्लाय बाय काय करायला पाहिजे 4. The answer is no. You don't require to multiply by 4. तुम्हाला काय दिलंय नंबर ऑफ मोल्स कंपाऊंड्स दिले मग नंबर ऑफ मोल्स म्हणजे नंबर ऑफ काय फाइंड करणार आहे तर मॉलिक्युल्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल्स टू काय असणार आहे 0.6 into 6.022 into 10^23 हे तुमचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ह्याला 4 ने मल्टिप्लाय करायची गरज नाही तो तुमचा मॅट्रिक्स मग HCP असू दे HCP असू दे किंवा BCC दिला असू दे किंवा सिंपल क्यूबिक दिला असेल मल्टिप्लाय करत बसायचं नाही Calculate total number of tetra and octa. Tetra and octa आपण काय बघितले? Total voids आपण काय बघितले? Total voids 3n. 3n म्हणजे 3 into 0.6 into 6.022 into 10^23.
36 आणि 36 3 जा 36 मधनं 36 2 जा 72 36 3 जा 108 108 म्हणजे हा येईल चेक करा 1.084 into 10 येतो का बघा HCP ला ABAB टाइप ऑफ अरेंजमेंट असते ही तुझी A लेअर आहे त्याचे डिप्रेशन जे आहे इथं काय आहे तर B लेअर ही जी लेअर आहे B ही अशीच खाली पडेल त्यामुळे BAB असं तेवढं एक्झाम 1 फॉर्म झालं झालं त्यांचं 1.08 बोललं नेक्स्ट कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ एन एलिमेंट if it forms FCC unit cell structure मोलार मास फाइंड करायला सांगितलंय आणि युनिट सेल कसा बनलाय तर FCC आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे डेन्सिटी इज इक्वल्स टू Z into M डेन्सिटी इज इक्वल्स टू Z into M म्हणजे मोलार मास हा M म्हणजे काय तर मोलार मास डिवाइडेड बाय A cube into काय असते तर N now it's very interesting see here 1 minute mass of unit cell दिले काय दिले mass of unit cell म्हणजे कोण असतं सांगा डेन्सिटी into A cube तुम्हाला मुद्दाम कन्फ्यूज होण्यासाठी दिलंय तसं मास ऑफ युनिट सेल मी पहिलाच आपण बघितलं ना मास ऑफ युनिट सेल काय असते डेन्सिटी इनटू काय असते तर A cube मला रिअरेंज करायचं रिअरेंज कसं करणार आहे डेन्सिटी इनटू A cube इनटू Na डिवाइडेड बाय Z इज इक्वल्स टू काय असणार आहे तर मोलार मास डेन्सिटी इनटू A cube इनटू Na डिवाइडेड बाय Z इज इक्वल्स टू काय असणार आहे मोलार मास Z FCC युनिट सेल आहे FCC युनिट सेल Z इज इक्वल्स टू काय असणार आहे 4 मास ऑफ युनिट सेल म्हणजे काय असते डेन्सिटी ऑफ युनिट सेल इनटू व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल पार्ट करायचं लक्षात ठेवायचं हा 1.8 into 10 raised to minus 21 into 6.022 into 10 raised to काय आहे तर 20 divided by काय आहे तर 4 is equal to काय येणार आहे तर मोलार मास मग काय येणार आहे आन्सर 4 1 जा आणि 4 1.50 समथिंग येईल 16 मी कन्सिडर केला 1.5 into 18 चं किती येतं बघा 1.5 into 1.8 किती येतं बघा 18 into 10 is 180 180 plus 36 4 ला डिवाइड करून टाका 4 divided by 6.022 करा 4 1 जा 4 राहिलं किती 2 इथं पॉइंट इथं 0 4 5 ला काय आलं तर 20 परत 2 इथं 0 किती तो 1.8 म्हणजे 18 into 15 जर केलं 58 ना 58 ना 58 ना 120 51 ना 15 प्लस 12 आलं का लक्षात येस और नो डेसिमल शिफ्ट केलेत का सगळ्यात इम्पॉर्टंट ह्यामध्ये मास ऑफ युनिट सेल आजपर्यंत असं कधीच नाही दिलेलं होतं हे ह्यावेळी जे सॉलिड सेलचे पीवायक्यूज आहेत ना जरा वेगळेच आहेत थेरॉटिकल वे मध्ये सुद्धा दिलेले आहेत फॉर्म्युला बिर्म्युला काय नाही मग तसं देणार हो मास ऑफ युनिट सेल म्हणजे डेन्सिटी इनटू एक लक्षात ठेवायचं क्लिअर कर नसेल लिहून घ्या मग साइड बाय साइड लिहून घ्या साइड बाय साइड द व्हॉल्यूम ऑफ सिंपल युनिट सेल व्हॉल्यूम सिंपल युनिट सेल म्हणजे नंबर ऑफ atoms पर युनिट सेल एकच असणार आहे हा व्हॉल्यूम ऑफ सिंपल युनिट सेल इज x into 10 raised to minus 20 calculate the value of x
if volume occupied by the particle in it is 2.1 into 10 raised to minus 20. सबसे पहले फॉर्मूला पैकिंग एफिशिएंसी का है. Packing efficiency is equal to volume of one atom divided by volume of unit cell into काय येणार आहे 100. मला एवढं माहित आहे की एकच ऍटम असतो सिंपल क्यूबिकला. काय असतो सिंपल क्यूबिकला? एकच ऍटम असतो. पॅकिंग एफिशिएंसी किती असते? 52 पॉइंट काय असते तर 4. आणि व्हॉल्यूम ऑफ वन ऍटम काय दिलेला आहे? 2.1 into 10 raised to minus 23 divided by volume of unit cell x into 10 raised to minus 23 into काय आहे तर इथं 100. हा मायनस काय म्हणजे मायनस 23 मायनस 23 काय होणार आहे तर कॅन्सल होणार. मग इथं x is equal to काय येणार आहे? 2.1 into 100 divided by 52 पॉइंट काय आहे तर 4. 2.1 into 100 दोन डेसिमल शिफ्ट केले. 21 काय येणार आहे? 0. 210 divided by 52 पॉइंट काय आला तर 4. काय येईल? 50 + 50 100. 100 म्हणजे 404. 4च्या पटीने येणार. 4.07 म्हणजे ऑप्शन सी. 4.07 म्हणजे ऑप्शन काय येणार आहे? 52.4 into 4. 4 4 are 16. 4 1 4 are 8 9. 4 5 are 20. हाँ चल जाएगा. ऑप्शन काय येणार आहे? सी. द व्हॉल्यूम ऑफ सिंपल युनिट सेल एक्स. एक्स ची व्हॅल्यू समजली का कसं फाइंड केलं? यस और नो? हा एवढं फास्ट कॅल्क्युलेशन यायला पाहिजे. तेच तर इम्पॉर्टंट आहे सीईटी ला. तुझ्याकडे टार्गेट होती ना 2025 ची क्वेश्चन आले का आम्हाला? दाखव. हे झालं क्लिअर करू का बाळांनो? क्लिअर करू? In ionic solid, anions are arranged in CCP array. ठीक आहे. माझ्याकडे CCP array आहे. कॅटायन आहे. CCP array काय आहे तर कॅटायन. ठीक आहे. आता कॅटायन नाही लिहायला पाहिजे तिथं. व्हॉइड लिहायला पाहिजे. CCP आणि व्हॉइड कोणता आहे? व्हॉइड कोणता भरलेला आहे तर टेट्राहेड्रल व्हॉइड भरलेला. CCP आणि टेट्राहेड्रल व्हॉइड. ठीक. आता एनायन जो आहे तो CCP लॅटेस्ट. CCP लॅटेस्ट म्हणजे काय आयटम असणार आहे? 4. आणि जो कॅटायन आहे तो व्हॉइड भरतो कोणते? टेट्राहेड्रल व्हॉइड. टेट्राहेड्रल व्हॉइड 2 into काय असणार आहे तर 4. कारण एंड स्फियर असतील तर हे काय असणार आहे तर 2n. पण पूर्ण टेट्राहेड्रल व्हॉइड भरतो का? काय म्हटले? 1/3. 1/3 म्हटलं म्हणजे सगळ्यांना मल्टिप्लाय काय करणार आहे? 3. सगळ्यात पहिले हा 4 कट करून टाक. हा म्हणजे इथं 1 काय होणार आहे तर 2 बाय काय येणार आहे तर 3. 3 ने मल्टिप्लाय केलं 3 काय येणार आहे तर 2. मग एनायन कोण आहे बघा? एनायन बी आहे आणि कॅटायन काय आहे तर 1. आपलं 2 म्हणजे काय आले तर कॅटायन आणि 3 म्हणजे काय आले तर एनायन. म्हणजे फॉर्म्युला काय असणार आहे? कॅटायन टू एनायन A टू B.
Which of the following statement is not correct regarding voids in lattice structure? 4 spheres are involved in the formation of tetrahedral voids. True or false? How 4 spheres are involved in the tetrahedral? इथं बघा स्टेटमेंट्स कडे लक्ष द्या. रॉंग कोणते दाखवायचे आपल्याला? काय रॉंग आहे? यश 4 spheres are involved in tetrahedral void. Yes. त्या लेयर मधले 3 आणि वरचा 1 4 असतं. Octahedral void is surrounded by 6 spheres. Yes. त्या लेयर मध्ये किती जण असतात तर 3 आणि त्याच्या बरोबर अपोजिट म्हणजे उलट म्हणजे इथे आहे समजलं का? हा void octahedral बरोबर समजलं ना? अनुष नाही अनुष नाही रुद्र रुद्र हे असं आहे. ठीक आहे तर ह्याला अपोजिट म्हणजे एक्सचेंज अलग लक्षात 6 आहेत का स्फिअर ऑक्टाहेड्रल आहे. देयर आर 2 टेट्राहेड्रल voids associated with each atom. Yes. एका एटमला 2 टेट्राहेड्रल्स. There is 1 octahedral void associated with 2 atoms. Only 1 octahedral void is associated with 1 atom. 2 नाही. 8 n for n sphere spheres 2n काय असतात तर टेट्राहेड्रल voids आणि n काय असतात तर ऑक्टाहेड्रल. समजते का? येस और नो? येस और नो? समजलं की नाही? काय आहे ऑप्शन? रॉंग ऑप्शन कोणता येणार आहे? डी. There is 1 octahedral void associated with 2 atoms. Calculate the volume of unit cell. Calculate the volume of unit cell having atomic radius 141.4 picometer forming FCC units. सगळ्यात पहिला H length is equals to 2√2r for what? FCC. For what? FCC. आणि मग व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल फाइंड करायचं आहे यश म्हणजे ए क्यूब फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे? ए क्यूब. म्हणजे जे काय तुमचं ए आहे त्याला क्यूब करा. करा हा 2√2 म्हणजे 2 into 1.732 into काय आहे तर 141.4 हे आहे कसं ठेवा? सॉरी 1.41 मल्टीप्लाय करायचं 1.41 काय येणार आहे तर 2 into 1.41 4 into 141.4 हे एच लेन मिळेल. काय मिळणार? एच लेन. त्याचं क्यूब करायला सांगितलं म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे सॉल्विंग आहे. करा बघू पटपट आवा. तुम्ही जर कॅल्क्युलेशन केला 400 पिकोमीटर झाला हा एज लेंथ झाला. आपल्याला फाइंड काय करायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे 400 पिकोमीटर आहे ते 4 into 10⁻⁻8 सेंटीमीटर. येस नो? पिकोमीटर सेंटीमीटर कन्वर्ट केलं 400 पिकोमीटर म्हणजे 400 into 10⁻⁻10 काय येणार आहे तर सेंटीमीटर म्हणजे 4 into 10⁻⁻8 सेंटीमीटर -8 सेंटीमीटर. So go for the 16 for the 64 into 10 raised to sorry go for 64 into 10 raised to -24 ज्याला आपण काय लिहू शकतो 6.4 into 10 raised to -23. समजतंय का? कोणतं कन्वर्जन सांगू? 400 पिकोमीटर हे बघ हे पिकोमीटर असते ना हे 10 raised to -10 सेंटीमीटर असते. पिकोमीटर इज इक्वल्स टू 10 raised to -10 सेंटीमीटर. मग 2 डेसिमल शिफ्ट केले कारण 0 आहे ना मग तो कॅन्सल होऊन 10 raised to -.
which from the following is isotropic? Isotropic. Glass आयसोट्रॉपिक कोण असतात? अमॉर्फस सॉलिड्स. आणि ग्लास काय आहेत? अमॉर्फस. बाकी सगळे क्रिस्टलाइन आहेत. काय सगळे क्रिस्टलाइन. So isotropic is shown by gloss. Calculate the number of atoms. Calculate the number of atoms present in 1.58 gram metal if it has a BCC structure. हे x दिले, x ग्रॅम दिले आणि z काय दिले तर 2 आणि डेन्सिटी इनटू एकूण दिले. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ atoms. त्याचा फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ atoms इक्वल्स टू x into z डिवाइडेड बाय डेन्सिटी इनटू काय असते तर AQ. मग x ची व्हॅल्यू काय आहे तर 1.58 into 2 divided by density into AQ is 1.58 into 10 raised to minus 20. हा कट होणार आणि हा 2 into 10 raised to minus 22 वर जाऊन काय होणार आहे तर प्लस 22. ऑप्शन कोणता येणार आहे? क्वेश्चन बघितलं की तुम्हाला समजायला पाहिजे की काय आन्सर येणार, फॉर्म्युला काय आहे, कितपत पटपट पटपट व्हायला पाहिजे. 2025 आहे. 2025 सगळे 2025 आपल्याला म्हणजे सॉल्व्ह करणार तर सगळे 2025 सॉल्व्ह झालं. पुढची स्क्रीन घेऊया. What is the total number of tetrahedral voids? टेट्राहेड्रल वर्ड विचारले, टोटल वर्ड्स नाही विचारले. परत नंबर ऑफ मोल्स दिलेत ना, मग ते कसलं पण लॅटायचं असू दे मल्टिप्लाय करत बसायचं नाही. नाहीतर HCPI म्हणून 4 ने मल्टिप्लाय करूया, CCPI म्हणून 4 ने मल्टिप्लाय करूया. नो. नंबर ऑफ atoms काय असणार आहे? 0.6 into what? Avogadro's number. So 0.6 into काय येणार आहे तर 6.022 into 10 raised to 23. आणि टेट्राहेड्रल वर्ड्स फाइंड करायचे म्हणजे 2 into येणार आहे. 2 into 0.6 into 6.022 into 10 raised to काय येणार आहे तर 23. का टेट्राहेड्रल वर्ड्स 2 आहेत. टोटल नंबर ऑफ टेट्राहेड्रल वर्ड्स विचारले, ऑक्टाहेड्रल विचारलेले नाही किंवा टोटल वर्ड्स विचारलेले नाही. टेट्राहेड्रल वर्ड्स 2n. 6 6 जा 36, 36 2 जा 72, 72 म्हणजे 7.2 चा म्हणजे ऑप्शन बी असेल. मला काय लक्षात मी काय सांगितलं. बरं. Next, calculate the number of unit cell. Calculate the number of unit cells in 0.4 gram if the product of density and volume. म्हणजे परत डेन्सिटी आणि व्हॉल्यूम दिले ऑफ युनिट सेल एवढे. आपल्याला युनिट सेल कोणता आहे काय आहे याची गरज लागत नाही. जर आपल्याला काय विचारलंय तर नंबर ऑफ युनिट सेल. फॉर्म्युला काय यूज करणार आहे? नंबर ऑफ युनिट सेल is equals to x divided by a cube into काय असते तर डेन्सिटी. x किती आहे 0.4, a cube into डेन्सिटी किती आहे 1.2 into 10 raised to minus 20. आता ह्याला काय करूया -22 वर जाऊन +22 होणार. 0.4 into 10 raised to 22 divided by 1.2. 0.4 आणि 1.2 दोघांचे एक डेसिमल काय केले शिफ्ट म्हणजे काय होणार 1 बाय काय होणार आहे तर 3 काय होणार आहे 1 by 3 म्हणजे 0.333. 1 by 3 म्हणजे 0.333. सो हा 1 by 3 into 10 raised to 22 म्हणजे 0.333 into 10 raised to 22 is equals to 3.333 into 10 raised to 20.
What is the total number of particles present in base centered unit cell? What is the total number of particles in base centered? Base centered ला किती असणार आहेत? कसे असणार आहेत बेस सेंटर्ड ला दोन सांगा. बेस सेंटर्ड ला दोन कसे असतात? हा म्हणजे 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जे आहेत 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कुठे आहेत तर 8 कॉर्नर आहेत. ते शेअर किती होणार आहेत तर 1/8 आणि कोणताही डायगोनली अपोजिट एंडला ना म्हणजे इथं अर्धा असेल आणि इथं अर्धा मग तो म्हणजे 2 into काय येणार आहे तर हाफ येणार आहे म्हणजे हा एक आणि हा एक कोणताही अपोजिट फेस दोन अपोजिट फेस हा कोण आवाज कुठून येतो आवाज कुठून येतो बस सो काय येणार आहे 1 + 1 काय येणार आहे तर the number of atoms काय येणार आहे तर बेस सेंटर्डला. Next, calculate the number of unit cells. Calculate the number of unit cells in 0.9 gram. If it is BCC, हे बघा मला नंबर ऑफ युनिट सेल फाइंड करायचा आहे. तो कसला पण असेल मला त्याच्यात फरक पडणार नाहीये. बीसीसी दिलाय म्हणून झेड घ्यायलाच पाहिजे नाही. अनुष फटके देणार अनुष मला चांगलं समजतं अनुष विचार ठीक आहे ठीक आहे. Number of unit cells is equals to x divided by density into काय येणार आहे तर AQ. So x ची व्हॅल्यू काय असणार आहे x ची व्हॅल्यू काय असणार आहे 0.9 density into AQ काय येणार आहे तर 3 into 10⁻⁻20. कदाचित आयुष्यात कधी कधी असंही असते फॉर्म्युलाज मध्ये एक्स्ट्राच्या गोष्टी दिलेल्या असतात ते घ्यायचं गरजेचं नाहीये. नंबर ऑफ युनिट सेलला झेड ची गरज नाहीये. समजते का ते पीसीसी उगाच दिले तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी. मग इथं परत काय येणार आहे 0.9 into 10⁻22 डिवाइड बाय काय येणार आहे तर 3. मग 9 into 10⁻2 काय येणार आहे 9 into 10⁻2 काय येणार आहे 9 into 10⁻21 येणार डिवाइडेड बाय काय येणार आहे तर 3 म्हणजे 3 into 10⁻21 काय येणार आहे 3 into 10⁻21. कोणता येणार ऑप्शन सी. लिहून घ्या. होय नाहीतर काय अर्थ Find the void volume. Find the void volume of FCC unit cell in centimeter cube if the volume of FCC unit cell is 1.25. Void volume कसं फाइंड करणार सांगा. पर्सेंट voidचा फॉर्म्युला वापरायचा. काय वापरायचा पर्सेंट void. आता बघा कन्सेप्ट हा टाइपच होता होऊ शकता. पर्सेंट void is equals to volume of void. Volume of void divided by volume of what? Volume of unit cell into काय येणार आहे तर 100. मला सांगणार का व्हॅल्यू काय काय फॉर्म्युला जाणार नाही तुम्हाला. कोणते सेल आहे कोणते क्यूबिक युनिट सेल आहे एफसीसी आहे. एफसीसी आहे म्हणजे पर्सेंट पॉइंट किती असणार आहे 26%. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय दिलाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल 1.25 into 10⁻⁻20 आणि व्हॉल्यूम ऑफ void फाइंड करायचं into 100. So इथं 26 into 1.25 into 10⁻⁻22 divided by 100 is equals to volume of void. किती येते बघा कॅल्क्युलेट करून बघायचं किती येते 26 into 1.25 32.5 into 10⁻⁻24 volume of void.
मग त्याला आपण काय करणार आहे तर रिअरेंज म्हणजे 3.25 into 10 raised to minus 23 व्हॉल्यूम ऑफ काय येणार आहे तर व्हॉइड. लिहून घेतला क्वेश्चन लिहून घेतला. फॉर्म्युला हा समथिंग म्हणजे तुम्ही स्वतः क्रिएट करावा असं आहे. नेक्स्ट व्हॉट टाइप ऑफ सॉलिड इज सिलिका. सिलिका कोव्हॅलेंट सॉलिड. सिलिका नेटवर्क सॉलिड असतो. सिलिका सिलिका इज कोव्हॅलेंट नेटवर्क सॉलिड. Silica is covalent network solid. Next, in a solid, B minus ion occupies the corners of the cube. इथं बघा हा तुमचा युनिट सेल आहे. Now B minus ion occupies the corners. किती कॉर्नर्स आहेत? 8 कॉर्नर्स आहेत. शेअर होतात 1/8 म्हणजे बी एकच येणार आहे तुमचा बी मायनस. occupies CCP occupies corners of CCP and 8 plus ion occupies half of the tetrahedral bonds. फुल पण नाही, half of the tetrahedral bonds. फॉर्म्युला ऑफ द सॉलिड्स. ठीक आहे. CCP in ions in a solid B minus ion occupies the corners of the कॉर्नर्स ऑफ द क्यूब चं म्हटलंय. फक्त कॉर्नर्स ऑफ द क्यूब म्हटलंय. फेसला नाहीच आहे. फेसला नाहीच आहे कॉन्स्टंट. ठीक आहे पण ते लॉजिक लावायचं. ठीक आहे. हा सीसीपी आहे आणि हे कसले वर्ड्स आहेत तर टेट्राहेड्रल काय आहे तर वॉइड्स आहेत. मग जर सीसीपी चे स्फिअर किती असतील n तर टेट्राहेड्रल वर्ड्स पण काय असतात 2n. पण ऐकून घ्या, जर सीसीपी चे कॉर्नर्स ऑक्युपाय केले म्हणजे फेसच्या सेंटरला कॉन्स्टंट पार्टिकल नाहीये म्हणजे हा एक असेल. हा एकच असणार आहे ऍटम. हे किती असणार आहे 2. पण त्याचं पण किती ऑक्युपाय होतंय हाफ. त्याचं पण किती ऑक्युपाय होतंय हाफ. कट झालं म्हणून हा काय असणार आहे बी आणि हा काय असणार आहे ए. एस टू बी. एस टू बी म्हणजे काय येणार आहे तर ए. समजलं का. सीसीपी म्हटलंय पण सीसीपी फक्त कॉर्नरच ऑक्युपाय करते. काय ऑक्युपाय करते कॉर्नर. त्यामुळे फेसला नाहीये. त्यामुळे सीसीपी ला आहेतच किती 1. मग टेट्राहेड्रल वर्ड्स किती असणार आहेत 2 into 1 पण त्याचा हाफ शेअर केलाय. त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे तर नेक्स्ट बघा. युनिट सेल ऑफ एलिमेंट हॅज अ एज लेंथ ऑफ 5 angstrom unit with a density 4 grams per centimeter cube. If its atomic mass is 149, identify the type of crystal. Identify the type of crystal. Angstrom unit. 1 angstrom unit is equal to 10 raised to minus 10 काय meter. but 10 raised to minus 8 काय असणार आहे तर सेंटीमीटर. सो इथं काय असणार आहे युनिट सेल एज लेंथ A is equal to 5 into 10 raised to minus 8 काय होणार तर सेंटीमीटर. मग त्याचं a क्यूब काय येणार आहे तर 5 पाहिजे 25 पाहिजे 125 into 10 raised to minus काय येणार आहे 24 सेंटीमीटरचा क्यूब. डेन्सिटी किती आहे तर 4 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. If its atomic mass m किती आहे तर 149. Identify the crystal. फॉर्म्युला काय असणार आहे डेन्सिटी is equals to z into m divided by na into काय येणार आहे तर a क्यूब. मग कोणतं युनिट आहे z's फाइंड करायचं आहे ना. डेन्सिटी किती आहे 4. Avogadro's number 6.022 into 10 raised to 23. A क्यूब किती आहे तर 125 into 10 raised to minus 24.
डिवायडेड बाय मोलार मास दिलाय 149 इज इक्वल टू Z. किती येते बघा. हा येते हे मागच्या 2024 चे येतात की सगळे येतात, असं नाही की एकच टाइप येणार आहे. किती येते Z इज इक्वल टू 2.0 समथिंग. 2.0 समथिंग म्हणजे काय येणार आहे बॉडी 2.1 आलं तर प्रॉब्लेम येते, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन काहीतरी चुकलं असं होतंय. 2.0 4.0 आणि मग काहीतरी नंबर येते तर ठीक. Next, what is the volume of one particle in VCC if age length is A? ऑलरेडी तो फॉर्म्युला दिलेला तो घेतो. पण तो क्रिएट करता येतो आपल्याला. काय की बीसीसी साठी आपल्याला माहित आहे A इज इक्वल टू काय असते तर 4/√3 आहे ना. 4/√3 A इज इक्वल टू काय असते 4 बाय काय असते √3 इंटू काय येणार आहे तर R. ठीक आहे. मग √3/4 A इज इक्वल टू काय असते तर R. वॉल्यूम ऑफ वन पार्टिकल फॉर बीसीसी म्हणजे वॉल्यूम ऑफ वन पार्टिकल ऍक्च्युली पार्ट असायला पाहिजे कारण तेवढा टाइम नसतो आपल्याकडे. 4/3 काय असायला पाहिजे तर पाय r चा that is 4/3 पाय r ची व्हॅल्यू काय येणार आहे तर √3/4 A. सो इथं काय येणार आहे 4/3 पाय 3√3 4 4 जा 16 16 4 जा 64 A. 4 1 जा 4 16 जा 3 3 कट झालं म्हणजे काय येणार आहे √3/16 पाय A आहे का. ऑप्शन सी. समजलं का. येस और नो. R is equal to √3/4 काय येणार आहे A. सो वॉल्यूम इज इक्वल टू काय येणार आहे वॉल्यूम ऑफ पार्टिकल. वॉल्यूम ऑफ पार्टिकल काय येणार आहे 4/3 पाय R क्यूब that is 4/3 पाय √3/4 A चा क्यूब. सो 4/3 पाय 3√3 64 A क्यूब 3 3 कट √3 पाय अपॉन 16 चा A. आवरा लवकर. आमचे घेण्याच्या आम्ही सुद्धा काय सप्टेंबरच्या स्टार्टिंगला काय तेवढं मला काय सांगू नका. काय बघा विच अमंग द फॉलोविंग इज फेरोमॅग्नेटिक. खाली ऑप्शन डी Which of the following is ferromagnetic? CrO2. फेरोच मॅग्नेटिक ना. काय विचारले फेरोमॅग्नेटिकच विचारलं. फेरोमॅग्नेटिक CrO2. अच्छा फेरोमॅग्नेटिक म्हणजे काय.